हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पण उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा करू शकता का? करता का? आज मी बनवणार आहे उरलेल्या पोळ्यांचा, सकाळच्या उरलेल्या पोळ्यांचा आपण कुस्करा बघणार आहोत, किंवा कोणी कोणी याला तुकडे असं पण म्हणतात। तर मी ह्याच्यामध्ये पोळ्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडीशी किंचित चवीपुरती साखर टाकून घेतलेली आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, मिरची, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ आणि जिरे, मोहरी। तेल इकडे तापत ठेवलेलं आहे आपण, आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। भरपूर यामध्ये मोहरी टाकून घ्यायची, त्यानंतर जिरं, मिरची टाकायची, आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा। कांदा परतवायला ठेवलेला आहे। आणि यामध्ये शेंगदाणे पण आपण घालून घेणार आहोत। आपण एरवी शिळ्या पोळ्या उरल्या तर मग कोणी खात नाही, मग त्याचं काहीतरी वेगळं तयार केलं तर आपण सगळे आवडीनं खाऊ शकतो। त्यामुळे हा एक उरलेल्या पोळ्यापासून बनवण्याचा प्रयत्न आहे। आता हा कांदा परतला की आपण हे सगळं मिश्रण केलेलं त्यामध्ये घालून घेणार आहोत। फ्राय केलं की खूप छान लागतं हे। आमच्याकडे याला पोळीचे तुकडे वगैरे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगू शकता। कांदा छान परतत आला, यात टोमॅटो पण घालू शकता, ते पण छान लागतं। कांदा छान लालसर झाला की आपण ह्याच्यामध्ये कांदा लालसर झाला की मग यामध्ये आपण पोळीचे तुकडे टाकून देणार आहोत। यावरती आपण हे पोळीचा कुस्करा घालून घेणार आहोत। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर, आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं।